आपलं स्वागत. मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या. बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबण्याची मागणी. जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन. हिंदू आक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंगोली येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बांगलादेशच्या ध्वजासह राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. बांगलादेशमधील हिंदू धर्मीयावर होणारा अन्याय व अत्याचाराच्या विरोधात 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या निमित्ताने सकाळी महात्मा गांधी चौकात अनेक सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून बांगलादेशचा निषेध नोंदवीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्र सेविका समिती, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, राजस्थान व्यायामशाळा, उत्सव फाउंडेशन, त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समिती, हिंगोली जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, हिंदू राष्ट्र सेना, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना, वासवी सेवा संस्था, जलेश्वर संस्थान, शिवप्रतिष्ठान, आदिवक्त परिषद, घडवाई हनुमान मंदिर अशा विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राम कदम, कालीमाता मंदिराचे खुशाल महाराज, खटकाळी हनुमान मंदिराचे भगवानदास महाराज, घडवाई मारुती मंदिराचे सकाराम घडवाई, बद्रीनारायण मंदिराचे अर्चक धोंडीराम पाठक, डॉक्टर मुरलीधर तोष्णीवाल, ॲडव्होकेट दिलीप झंवर, महेश बियानी, ॲडव्होकेट आनंद पांडे, उमेश गुट्टे यांच्यासह अनेक महिला, पुरुष, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. आज 10 डिसेंबर जागतिक मानवीय हक्क दिन. त्यानिमित्ताने रॅली काढण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या संघटना भरपूर महिला इथे जमलेल्या आहेत व आपण आज पाहत आहोत की बांगलादेशात हिंदू लोकांची काय परिस्थिती झालेली आहे. जे अल्पसंख्याक हिंदू लोक आहेत बांगलादेशात, त्यांच्यावर अवर्णनीय असा छळ होत आहे, मारकाट होत आहेत. तर त्याच्या निषेधार्थ, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज हा निषेध मोर्चा आम्ही इथे काढला आहे. आज आमच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून माझ्या निरनिराळ्या भगिनी महिला फार मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहे. आज आमची सहिष्णुता इथे संपलेली आहे. त्याचा निषेध म्हणून हा निषेध मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे. त्यामुळे एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आहे बांगलादेशीय हिंदू बंधू भगिनींवर जे अवर्णनीय अत्याचार होत आहेत, त्याच्या विरोधामध्ये आम्ही हिंगोलीतील सगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने हा मोर्चा इथे काढलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे. तर केंद्र सरकार, राज्य सरकारने पण याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. जगामध्ये जिथे जिथे हिंदूंवर अत्याचार होतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि सगळा हिंदू बांधव या निमित्ताने एक व्हावा, जातीपातीच्या बंधनातून मुक्त व्हावा आणि त्यांनी आपला मानवाधिकार कायम ठेवावा आणि धर्म आपला जो आहे तो आपली धर्माची पद्धत आहे त्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आपल्याला असावा. तर हिंदू जागृत व्हावा आणि आम्ही मातृशक्ती एवढंच मी बांगलादेशाला सांगू इच्छिते. या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे माझ्या हिंदूवरती जो अन्याय होतोय, जो अत्याचार होतोय, तो भारत माता की जय, भारत माता वार करा
बोलो भारत माता की जिवंतपणे भारताच्या या हिंदवी स्वराज्याला 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रस्त्यावर उतरून हातात तलवार घेऊन, हातात भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर येईल त्यावेळी बांगलादेश तयार होणार नाहीतर असे गल्ली गल्लीमध्ये बांगलादेश तयार होतील. आज आम्ही पाहतोय हे हिरव्यांचं संकट. बोलो भारत माता की हातोडी करून एकदा भारत माता की जय श्रीराम. जो हिंदुत्व की बात करेगा, जो हिंदुत्व की बात करेगा, जय श्री राम. भक्तिये पररामचंद्र की ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.